बोंदू खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी संपली। तब्बल 5.5 तासानंतर चाकणकरांची चौकशी संपली। बोंदू खरातचा मुक्काम आता नाशिक मध्यवर्ती कारागृहात। शिर्डी न्यायालयाकडून खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। खरातचा ताबा ईडीकडे जाण्याची शक्यता। नसरापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात मूक मोर्चा। पुण्यातील बालगंधर्व ते सावरकर स्मारकापर्यंत नागरिकांचा मोर्चा। मोर्चात नसरापूर पीडितेचे कुटुंबीय, विविध सामाजिक राजकीय पक्षाचे नेते सहभागी। अभिनेते थलपती विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी। थलपतींसह 9 मंत्र्यांचा शपथविधी। विजय थलपती तामिळनाडूचे 9वे मुख्यमंत्री। शयफेक प्रकरणानंतर विकास लवांडेंनी घेतली शरद पवारांची भेट। पुण्याच्या मोदी बागेत लवांडेंनी घेतली शरद पवारांची भेट। लवांडेंना भेटून शरद पवार मुंबईकडे रवाना। अकोल्यात 6 वर्षीय चिमुकलीवर 14 वर्षीय अल्पवयीन बालकाकडून अत्याचार। 14 वर्षीय बालक अटकेत। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील सावरगाव येथील घटना। तळेगावात महिलेची 8व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या। कौटुंबिक वादातून 3 मुलांच्या आईनं उचललं टोकाचं पाऊल। महिलेच्या आत्महत्येचा थरारक व्हिडिओ व्हायरल। मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बरवर आज मेगा ब्लॉक। देखभाल दुरुस्ती कामासाठी मेगा ब्लॉक। ब्लॉक काळात अनेक रेल्वे गाड्या रद्द। वादळी पावसामुळे कोकणातील हापूस आंब्याचं नुकसान। काढणीला आलेला आंबा पावसामुळे मातीमोल। रत्नागिरीतील आंबा बागायतदार संकटात। अंदमानात यंदा पावसाचं आगमन लवकर। 4 दिवसानंतर मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता। 14 ते 20 मे दरम्यान मान्सून अंदमानच्या समुद्रात। पंजाबचे मंत्री संजीव अरोरांना ईडी कोठडी। 100 कोटीच्या बनावट जीएसटी प्रकरणी विशेष न्यायालयानं सुनावली। 7 दिवसाची ईडी कोठडी।